गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस सुरू आहे आणि या जोरदार पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असणाऱ्या धान पिकाला बसला आहे। गोंदिया जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाची शेतकऱ्यांनी पेरणी केली असून हा धान कापून आपल्या शेतामध्ये ठेवला होता, परंतु अवकाळी पावसाने हा संपूर्ण धान आता खराब झाल्याचे चिन्ह आपल्याला दिसत आहे। हा कापून ठेवलेला धान पावसाच्या पाण्याने भिजला असल्यामुळे काळे पडणार आहे आणि त्यामुळे या शेतमालाला भाव सुद्धा कमी मिळणार आहे, असे धान्य व्यापारी आणि शासकीय आधारभूत खरेदी केंद्र घेणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आर्थिक भूर्दंड सुद्धा शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे। त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहे। याबाबत आता शासन कोणती भूमिका घेतं हे मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। मी आपल्या शेतामध्ये उभा आहो आणि ह्या शेतामध्ये मी 5 एकराची कापणी 5 एकरामधून 2 एकराची कापणी केलेली आहे आणि हे धानाची अशी अवस्था झाली आहे आणि ह्या पाणी भरपूर आला आणि ह्या धानाच्या अवसाळी नुकसान झालेलं आहे। ह्या नुकसानीमध्ये शासन ह्या धानाला पाखर पण झालेला आहे आणि हा शासन खरेदी करते अथवा नाही करत याची काही शाश्वती नाही, पण शासनाने हे आमची गरीब शेतकऱ्याची काळजी घेऊन जो बी मुआवजा आहे देण्याची कृपा करावी ही। ह्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा फार नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये धान खूप कापून पडले आहेत आणि ह्या पावसामुळे सगळे धान पाखर झाले आहेत आणि पाखर झालेला धान व्यापारी नाही घेत आणि सोसायटीसुद्धा घेत नाही। ह्या कारणाने शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे। आता शेतकरी कर्जबाजारी असून पुन्हा ह्या संकटात सापडून पुन्हा कर्जबाजारी झालेला आहे। म्हणून शासनास विनंती आहे की शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।